तर आज आमच्याकडे भोजनाची व्यवस्था दिलेली आहे. तर आता मित्रांनो हेलोजन लावलेले लाईट ती काढून झाली. तिकडे पण लावलेला बल्ब मोठा तो पण सर्व काढून झाला आहे. म्हणजे आता थोडी थोडी कामे करायची आहेत कारण का शेवटला सांगता समारंभाचा कार्यक्रम आहे आणि त्यातच नाश्ता पण आला आहे. उपमा आहे, उपमा. बिर्याणीची तयारी झाली आहे म्हणजे सर्व जे लागणारी भाजी आहे ती कापून झालेली आहे. त्या दिवशी लावलेला होता तो आज काढत आहेत. आज पण बिर्याणीचा बेत आहे म्हणजे बिर्याणी आहे ते बघा. तिकडे बिर्याणी तयार होते. आता इकडे भात टाकायचा अजून बाकी आहे. साफ करतोय पुदिना साफ करतोय. इथे कोशिंबीर आहे. इकडे बिर्याणी लावलेली अजून बिर्याणी होते बहुतेक झाली नाही. अजून झाली नाही बिर्याणी. तर आताच्या सांगता समारंभाला सुरुवात होणार आहे थोड्या वेळाने. अजून पाहुणे यायचे बाकी आहेत म्हणजेच की मंडळी यायचे बाकी आहेत. इथे अर्धे स्वयंसेवक आहेत आणि अर्धे आतमध्ये भोजनाची तयारी करत आहेत. प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष माननीय श्रीराम इदाते सर यांचं देखील मी या ठिकाणी शब्दसुमनाने स्वागत करते. या कार्यक्रमासाठी आपल्या संस्थेचे संचालक माननीय श्री रवींद्र कुमारजी मिश्रा सहकोषाध्यक्ष तसेच आपल्या संस्थेचे संचालक माननीय श्री संतोष चव्हाण सर यांचं देखील या ठिकाणी शब्दसुमनाने स्वागत करते. घरे ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच माननीय सौ प्रमिला दळवी मॅडम या ठिकाणी त्यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाची सुरुवात करत आहेत दीपप्रज्वलनाने. तसेच श्री प्रमोद दळवी हे या ठिकाणी दीपप्रज्वलन करत आहेत. संस्थेचे सहकोषाध्यक्ष माननीय श्री रवींद्र कुमार मिश्राजी, संस्थेचे संचालक माननीय श्री संतोष कुमार चव्हाण सर या ठिकाणी दीपप्रज्वलन करत आहेत. शिबिराची धुरा ज्यांच्या खांद्यावरती आहे ते आपल्या या शिबिराचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर महेश कुलकर्णी सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर वाल्मिक परहर सर, कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक संदीप निर्वाण सर आणि आपले भाऊ श्री श्रीराम इदाते सर या ठिकाणी दीपप्रज्वलन करत आहेत. या शिबिरामध्ये आजचा शेवटचा दिवस येत असताना सुद्धा या ठिकाणी खरोखर भावनेने गहीवरून आल्यासारखं होत आहे. आणि आज या सांगता समारंभाच्या प्रसंगी या ठिकाणी जेवढे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व ग्रामस्थांचं प्रत्येक कामासाठी प्रत्येक गोष्टीसाठी खूप सहकार्य लाभलेलं आहे. तसंच हा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडण्यासाठी आमची संस्थेचे सर्व या ठिकाणी पदाधिकारी आणि ज्यांच्यासाठी हा खरोखर कॅम्प आहे ते म्हणजे सर्व स्वयंसेवक, ह्या सर्वांचंच या ठिकाणी मोठं योगदान आहे. या 7 दिवसांमध्ये आम्ही काय काय केलेलं आहे याचा एक छोटासा लेखाजोखा सादर करण्यासाठी आमची एक स्वयंसेविका या ठिकाणी येत आहे. अध्यक्ष महोदय, प्रमुख पाहुणे, कार्यक्रम अधिकारी, शिक्षक वृद्ध, स्वयंसेवक, बंधू भगिनींनो आणि उपस्थित सर्वांना नमस्कार. राष्ट्रीय सेवा योजना ही नॉट मी बट यू या ब्रीदवाक्यावर आधारित भारत सरकारची एक महत्त्वाची योजना आहे. आमच्या महाविद्यालयाच्या NSS विभागाने यावर्षी शिबिरात उत्साहाने आयोजित केले.
खरं तर शिबिराचे उद्देश हे केवळ 7 दिवसाचे प्रवास नसून व्यक्तिमत्वाची विकासाची एक मोठी शाळा होती. शिबिरातल्या पहिल्या दिवशी उद्घाटनाचे नियोजन ठरले. शिबिराच्या पहिल्या दिवशी माननीय श्री पद्मश्री कर्मवीर दादासाहेब इदाते, माननीय विश्वदासजी लोखंडे व सरपंच सो प्रमिला दळवी मॅडम या सगळ्यांनी उपस्थिती दाखवली. या कार्यक्रमाला माननीय श्री आदिलजी मर्चंडे सो प्रमिला प्रमोद दळवी यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आपल्या महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर वाल्मिक परर सर यांनी केले. यानंतर आपल्या उद्घाटनपर भाषणामध्ये माननीय पद्मश्री कर्मवीर दादासाहेब इदाते यांनी सर्व विद्यार्थ्यांना NSSचे महत्व, उद्देश, फायदे सांगितले व सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विश्वदासजी लोखंडे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले, विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले व सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन डॉक्टर घाडगे मॅडम यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आपल्या NSS विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक निर्वाण सर यांनी केले. त्यानंतर आम्हासाठी संध्याकाळी 5 वाजता विविध मनोरंजन व बुद्धी कौशल्याचे खेळ घेण्यात आले. तसेच संध्याकाळी 7 वाजता प्रतापगड या गटाचे मुलांनी प्रार्थना म्हटली. आजच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन हे त्यांनी केले व सर्व विद्यार्थ्यांनी वेगवेगळे कला प्रदर्शन केले, जसे की गीत गायन, पथनाट्य, नक्कल, एकांकिका सादर केल्या आणि या पहिल्या दिवसाची अशी शेवट झाली. आदरणीय व्यासपीठ व स्वयंसेवक मित्रमैत्रिणींनो, लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मंडणगड यांच्या वतीने आयोजित नायनेगाव येथील श्रमसंस्कार निवासी शिबिराच्या निमित्ताने मला माझे मनोगत व्यक्त करताना अत्यंत आनंद होत आहे. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर वाल्मिक परर सर, तसेच उपप्राचार्य डॉक्टर विष्णू साहेबाई सर आणि कार्यक्रमाचे अधिकारी निर्वाण सर, तसेच डॉक्टर कुलकर्णी सर व डॉक्टर घाडगे मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन आम्हाला लाभले. विद्यार्थी प्रतिनिधी सिद्धांत मोरे व तन्वी शिगवण या सर्वांच्या नियोजनातून हे शिबिर उत्तमरित्या पार पडले. नायनेगावच्या ग्रामस्थांचे सहकार्य तितकेच महत्वाचे आहे. शिबिरात विविध व्याख्याने झाली. यामध्ये मान्य श्री सचिन माळी पत्रकार, दैनिक सकाळ यांनी ग्रामीण पत्रकारिता याविषयी आम्हा सर्व स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. डॉक्टर भरतकुमार सोलापुरे सर यांनी पर्यावरणावर अतिशय सखोल अशी माहिती देऊन पर्यावरणासाठी आम्ही स्वयंसेवकांनी काय केलं पाहिजे हे मांडले. यानंतरच्या व्याख्यानामध्ये बानकोट पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक संजय चव्हाण सर यांनी स्वसंरक्षण व प्रत्यक्ष काही हत्यारे दाखवली. याच दिवशी ऍडव्होकेट दिलीप चव्हाण, ऍडव्होकेट कौस्तुभ जोशी, ऍडव्होकेट कल्पेश शिंदे यांनी स्पर्धा परीक्षा, व्यक्तिमत्व विकास व शेतीविषयक कायदे यांचे मार्गदर्शन केले. पुढील दिवशी डॉक्टर राहुल गायकवाड व श्री गुगे यांनी आरोग्यविषयक माहिती देऊन त्यांच्या इतर सहकार्यांच्या माध्यमातून आम्हा सर्व स्वयंसेवकांची व गावकऱ्यांची BP व शुगर टेस्ट केली. शेवटी एवढंच म्हणेन की या शिबिरामुळे आपल्यामध्ये शिस्त, सहकार्य आणि कष्टाची ओढ नक्कीच होईल. या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या सर्वांचे, तसेच आम्हाला प्रोत्साहन देणाऱ्या ग्रामस्थांचे सुद्धा मी आभार मानते. मला मंचावर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सुद्धा मी आभार मानते. धन्यवाद. सकाळी लवकर उठून कोकणच्या ऊन वाऱ्यात आम्ही हातात फावडे कुदळ घेऊन मैदानात उतरलो. रस्त्यांची दुरुस्ती, गावातील रस्त्यांवरील खड्डे बुजवणे, स्वच्छता मोहीम, प्लास्टिक संकलन, नाले सफाई आणि पाणी साठवणीसाठी छोटे बंधारे बांधणे असे अनेक श्रमप्रधान उपक्रम आम्ही उत्साहाने पार पाडले. NSS कॅम्प मधील माझ्या अनुभवाबद्दल सांगताना मला एका गोष्टीचा प्रामुख्याने उल्लेख करावासा वाटतो, ती म्हणजे शिस्त. खरं तर कॉलेजच्या धावपळीत किंवा सुट्ट्यांमध्ये आपण अनेकदा उशिरा उठतो, पण या कॅम्पने आपल्याला पहाटेच्या प्रसन्न वातावरणात लवकर उठण्याची एक सुंदर सवय लावली. सुरुवातीला कदाचित आपल्याला थोडा त्रास झाला असेल, पण आपण रोज सकाळी एकत्र जमून व्यायाम आणि योगासने करायला लागलो तेव्हा शिस्तीचे खरे महत्व कळले. व्यायामाच्या शिस्तीमुळे केवळ आपल्या शरीराला ताजेतवाने वाटले नाही, तर दिवसभराच्या श्रमासाठी एक वेगळीच ऊर्जा मिळाली. मला जाणीव झाली की आपण आपल्या शरीराला
वेळेला शिस्त लावली तर आपण कितीतरी मोठे कामे सहज पूर्ण करू शकतो. ही पहाट उठण्याची आणि व्यायामाची शिस्त केवळ 7 दिवसापूर्वीच मर्यादित न ठेवता माझ्या आयुष्याचा कायमचा भाग बनण्याचा निश्चय केला आहे. कारण शिस्तबद्ध शरीर आणि मनच खऱ्या अर्थाने समाजसेवा करण्यासाठी सक्षम ठरते. मित्र हो, शिस्त म्हणजे फक्त वेळेवर उठणे किंवा व्यायाम करणे नाही, तर ती फक्त आपल्या जगण्याची पद्धतही असते. या कॅम्पने खूप मोठी शिस्त लावली. शिबिर आमच्यासाठी केवळ श्रमदानाचे आणि समाजसेवेचे माध्यम नव्हे, तर ते एक सांस्कृतिक संमेलन ठरले. ग्रामीण भागातील मातीच्या सुगंधात मिसळून आम्ही आमच्या महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाला जवळून अनुभवले. संध्याकाळचे सांस्कृतिक कार्यक्रम हे शिबिराचे वैशिष्ट्य होते. आम्ही एकत्र येऊन लोकगीते, भारुड, पोवाडे, गोंधळ, दिंडी असे पारंपरिक प्रकार सादर केले. कोकणातील ढोल लेझिमच्या तालावर नाचताना आम्ही गावकऱ्यांसमेत भजन कीर्तन करताना आम्हाला आमच्या मुलांचा अभिमान वाटला. या कार्यक्रमामधून आम्ही फक्त करमणूक केली नाही, तर ग्रामीण संस्कृतीचे जतन आणि प्रचार करण्याची जबाबदारी समजली. त्याच्यानंतर बघा, शिबिरातील सहभोजन हा केवळ जेवणाचा कार्यक्रम नसून एकमेकांशी संवाद साधण्याचा एक सुखद सोहळा होता. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. ह्या कोटचं एक कड वाया जाता कामा नाही याची दक्षता प्रत्येक सेवकांनी घेतली. शिबिराच्या जेवणाचे पदार्थाची चवीपेक्षा प्रेमाचा आणि क्षमाचा गोडवा जास्त होता ना. हा, मला इथे बोलण्याची संधी दिलीत. आय एम रिअली ऑनर्ड अँड प्रिव्हिलेज. थँक्यू सो मच. रिअली मीन्स अ लॉट. आपल्यासाठी जे रिटर्न गिफ्ट आणलेलं आहे तर सर्वच विद्यार्थ्यांसाठी आहे ते. मुलांमध्ये 3 आणि मुलींमध्ये 3 पारितोषिक या ठिकाणी देतो. पण ह्या वर्षी आपण एक 7वं की जे आपल्या महाविद्यालयातर्फे आपण एक देणार आहोत. कारण आमची सगळ्यांची कसोटी लागली. 52 जे स्वयंसेवक होते त्यापैकी 6 कसे निवडायचे, तर त्यात आम्ही एक 7वा ह्या वर्षी ऍड केलाय. बाकीचे जे आहेत त्या सगळ्यांनीच उत्कृष्ट काम केलेलं आहे, परंतु प्रातिनिधिक स्वरूपात आपल्याला हे 6 पारितोषिक विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे आणि एक आपण आपल्या स्तरावर देणार आहोत. त्यासाठी मी सर्वप्रथम या ठिकाणी आमंत्रित करतो कासारे प्रज्वली, प्रतापगड जो गट होता त्याकडून. तिला महाविद्यालयातर्फे एक जॅकेट जे आपण सगळ्यांनी घेतलं होतं तर ते तिला देणार आहोत आपण. यानंतर आपण आता उत्कृष्ट श्रमदान याच्यामध्ये आपण 2 पारितोषिक देतो. एक स्वयंसेविका आणि दुसरा स्वयंसेवक. यासाठी प्रतापगड गट मधून एक आपण स्वयंसेविका निवडलेली आहे. काही गेस्ट तुमचा प्रतापगड ग्रुप. देवकर प्रचिती, उत्कृष्ट श्रमदान सगळ्यांनीच केलेलं आहे. आपण पाहिलं, आपण 5 दिवस अगदी भरीव काम केलेलं आहे. देवकर प्रचिती प्रतापगड ग्रुप मधून आहे, उत्कृष्ट श्रमदान. मी भाऊंना विनंती करतो की त्यांनी ट्रॉफी व पुष्प देऊन या स्वयंसेविकेचं या ठिकाणी सन्मान करायचा आहे. त्यानंतर उत्कृष्ट स्वयंसेवक रायगड गटामधून आहे. काही गेस्ट तुमचा रायगड गट. तन्मय निकम, राईट. उत्कृष्ट स्वयंसेवक श्रमदानासाठी टाळ्या. संस्कृती चव्हाण यांना विनंती करतो की यांनी या स्वयंसेवकाचं या ठिकाणी ट्रॉफी देऊन सत्कार करायचा आहे. त्यानंतर पुढचं 2 पारितोषिक आपण देतोय उत्कृष्ट सांस्कृतिक. त्याच्यामध्ये स्वयंसेविका म्हणून रायगड ग्रुप मधलीच आहे वनुबळे रोहिणी, उत्कृष्ट सांस्कृतिक स्वयंसेविका. या ठिकाणी मी मिश्राजी यांना विनंती करतो, रवींद्र कुमार मिश्राजी, आमच्या संस्थेचे सहकोषाध्यक्ष, की त्यांनी या स्वयंसेविकेचा या ठिकाणी सन्मान करायचा.
यानंतर सांस्कृतिक मधूनच पुढचं या ठिकाणी पारितोषिक आहे राजगड ग्रुप मधून कुलकर्णी प्रेम, उत्कृष्ट सांस्कृतिक मधून स्वयंसेवक. या ठिकाणी मी यसावरे यांना विनंती करतो, संजय यसावरे, की ज्यांनी या कॅम्प इथं होण्यामध्ये महत्वाची भूमिका पार पाडलेली आहे. यानंतर शेवटचे 2 आपल्याला पारितोषिक आहेत. सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक, की ज्यांनी सांस्कृतिक त्याचबरोबर श्रमदान किंवा बाकीच्या ज्या वेगवेगळ्या कमिटीज सगळ्या आहेत, आपल्या 6 कमिटीज होत्या, त्यात अगदी उत्कृष्ट काम केलेलं आहे. मी सुरुवातीलाच बोललो की सगळेचे सगळे 52 विद्यार्थ्यांनी अगदी मनापासूनच काम केलेलं आहे. पण त्यात आपल्याला काही नियमानुसार काही पारितोषिक काढायचे, त्यात आमची तिघांची बरीचशी कसोटी लागली. त्यात आपल्याला 2 जे आहेत त्याच्यामध्ये पहिल्यांदा सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक प्रतापगड ग्रुप मधून आहे. काही गेस? साक्षी आंबेकर. टाळ्यांच्या गजरात तिचं या ठिकाणी स्वागत. मी भाऊंना विनंती करतो की त्यांनी तिचा ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे. यानंतर शेवटचं पारितोषिक सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून राजगड ग्रुप मधून आहे. काही गेस? प्रथमेश जाधव. मी सरपंच मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी प्रथमेश जाधव, की जो सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक आहे. धन्यवाद मॅडम. सर्व मान्यवरांचे या ठिकाणी धन्यवाद आणि मी त्यांना विनंती करतो की स्थानापन्न व्हावे. देशासाठी कर्तृत्वाचे सर्वस्वाचे दान हवे. देशासाठी कर्तृत्वाचे सर्वस्वाचे दान हवे. आपुल्याच हाताने घडवू भवितव्याचे शिल्प नवे. देशासाठी कर्तृत्वाचे सर्वस्वाचे दान हवे. केलं असेल त्या सगळ्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो. व शेवटी आपले सगळे स्वयंसेवक की ज्यांच्यामुळं किंवा ज्यांच्यासाठी हा कॅम्प घेतलाय किंवा हे जे शिबिर जे आहे ते शिबिरामध्ये तुम्ही होतात म्हणून हे सगळं आपण घेऊ शकलो, त्याबद्दल तुमचे आभार. या कॅम्पचा किंवा जो निवासी शिबिर आहे त्याच्या उद्घाटन प्रसंगी जे व्यक्ती होते किंवा ज्यांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली त्यांचे आभार मानणं मी या ठिकाणी कर्तव्य समजतो. हा कार्यक्रम अध्यक्ष मॅडम यांच्या वतीने जाहीर करतो की हा कार्यक्रम इथे संपन्न झालेला आहे आणि सगळ्यांना विनंती आहे की आता एक अर्ध्या तासाच्या आत म्हणजे 20 मिनिटात भोजनाची व्यवस्था सर्वांसाठी केलेली आहे, त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी भोजन करूनच जायचं. ठीक आहे, थांबतो. NSA 3 times claps go. आणि अशा प्रकारे 7 दिवसाचा निवासी शिबिर आज संपलेला आहे. तर मित्रांनो, आपल्याला आता 7 दिवस पूर्ण झालेत आपले कॅम्पचे. तर आपण आता घरी जायला निघणार आहोत. तर त्यापूर्वी थोडे इकडे जेवण वगैरे झालं आहे. आता इकडे महिला मंडळ आहेत ते थोडे डान्स वगैरे करत आहेत. इकडे जेवढा सामान आणलेलं ना गावकऱ्यांचा तो आता द्यायला चाललेत मुले. आणि आपण प्रत्येक दिवसाचा व्लॉग बनवलेला आहे, तर तुम्ही पाहिला असाल. हा शेवटचा व्लॉग आहे. तर पहा,
जेवणाच्या नंतर सर्व तयारी वगैरे असेल ते तुम्हाला दाखवतो यामध्ये. छान वाटलं मला. सगळ्यांना खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन. प्रत्येक सगळ्या जे volunteers आहेत त्यांनी व्यवस्थित खूप छान काम केलं. सर्व सामान वगैरे आता भरलेलं आहे घरी, म्हणजेच की कॉलेजमध्ये हा सर्व सामान आता घेऊन जाते. तर आज मित्रांनो शेवट झालेला आहे सर्व. चला आता निघाले सर्व आपल्या आपल्या घरी.